ओम श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचे स्वामी संदेश आणि संस्कृतीमध्ये मनापासून स्वागत. नमोस्तुते जगन्नाथे भक्ताविष्टप्रदायक अक्कलकोट निवासी समर्थ गुरु भक्त पालक. हे संपूर्ण जगाच्या ब्रह्मांड नायका, तुला नमस्कार असो. भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा आणि इप्सित गोष्टी पूर्ण करणाऱ्या अक्कलकोट या पवित्र भूमीत निवास करणाऱ्या सर्वशक्तिमान सामर्थ्यशाली सद्गुरू, तुला नमस्कार असो. आपल्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांचे माऊलीप्रमाणे रक्षण आणि पालनपोषण करणाऱ्या स्वामी समर्थांना नमस्कार असो. या ओळी ध्यान करताना म्हटल्या जातात. श्री स्वामी समर्थांच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. श्री स्वामी समर्थ महाराज परीक्षा कशी घेतात व चमत्कार कसे दाखवतात बघूया. श्री स्वामी समर्थ जेव्हा त्यांच्या परमभक्तांच्या म्हणजे चोळप्पाच्या घरी राहत असत, त्यावेळी चोळप्पाची परिस्थिती गरिबीची होती. स्वामींना खूप भूक लागली असताना त्यांनी चोळप्पाच्या पत्नीकडे खाण्यासाठी मागितले. घरात फक्त एक कोरडी भाकरी शिल्लक असल्यामुळे व स्वामींचे दिपवून टाकणारे तेज पाहून चोळप्पाची पत्नी त्यांना कोरडी भाकरी द्यायची हिंमत करेना. तेव्हा स्वामींनी तिच्या मनातील संकोच ओळखून स्वतः पुढे होऊन भाकरी घेतली आणि स्वामींच्या हातात ती भाकरी जाताच दुसऱ्याच क्षणी त्याचा भाकरीच्या जागी काळपट जिवंत नाक उपस्थित लोकांना दिसू लागला. हे बघून सर्वजण घाबरले. आता काय घडणार, सगळ्यांना उत्सुकता लागली. परंतु सगळ्यांचे लक्ष वेधले ते स्वामींच्या चमत्कारामुळे. तो साप स्वामींनी तोंडाजवळ येताच त्याचे रूपांतर मऊ ताज्या भाकरीत झाले आणि स्वामींनी ती भाकरी आवडीने खाल्ली. स्वामी हेच दर्शवतात, भक्ताने प्रेमाने दिलेली वस्तू कशीही असो, प्रेमाने व भक्तीने दिली असेल तर ती त्यांच्यासाठी अमृतासमानच असते. स्वामी संदेश. स्वामी सांगतात, ज्याला ज्या रूपात देव हवा असतो त्याला तो तसा मिळतो. देवाच्या रूपाला मर्यादा नाहीत, मर्यादा आपल्या विचारांना आहेत. कुठलाही घाईत घेतलेला निर्णय हा संकटापर्यंत पोहोचवू शकतो. माणूस आयुष्यातील काटे मोजत बसतो आणि वाटेत असलेल्या फुलांकडे दुर्लक्ष करतो. यालाच जीवन म्हणतात. जगात कुठले पण नाते असो, त्यात विश्वास आणि वेळ ह्या दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात. ह्या नसल्या की नात्यात तडा जातो आणि मग ते नातेही हळूहळू संपून जाते. श्री स्वामी समर्थ.